युजेस बघायचे आहेत आपल्याला आता. युजेस ऑफ हॅलो अल्केन. त्यातला फर्स्ट कुठला आहे बघा, CH2Cl2 मिथिलीन क्लोराईड म्हणू शकतो किंवा डायक्लोरोमिथेन. मिथिलीन क्लोराईड और डायक्लोरोमिथेन ह्याला जो आहे ह्याला स्वीट अरोमा असते, गोड असा वास असतो. ह्याचा यूज करतो आपण प्रोपेलेंट इन एरोसोल. ज्यावेळेस आपण डिओड्रंट वगैरे वापरतो त्याच्यामध्ये काय असतो, हा असणार आहे. तसंच ह्याचं जर आपण स्मेल केलं तर आपल्याला चक्कर येऊ शकतो, वॉमिटिंग येऊ शकतं, नॉसिया, हेडॅक येऊ शकतो. आणि त्यानंतर हा जर जास्त आपण जर इनहेल केला तर आपली CNS म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम डॅमेज होते आणि आयला आपल्या कॉर्नियाला काय होणार आहे, अफेक्ट होणार आहे. सो मिथिलीन क्लोराईड और मिथेन डायक्लोराईड हा जो असणार आहे, हा जर आपण इनहेल केला तर कॉर्नियाला डॅमेज होईल आणि तसंच CNS काय होणार आहे, आपली डॅमेज होणार आहे किंवा CNS वर अफेक्ट होईल. नेक्स्ट आहे क्लोरोफॉर्म. CHCl3 कोण असणार आहे, क्लोरोफॉर्म. ह्याचा यूज आपण रेफ्रिजरेटर म्हणून करतो. त्यालाच आपण कॉमनली R22 असं म्हणतो. R22 मीन्स क्लोरोफॉर्म. ह्याचा यूज कुठं करतो, सॉल्व्हंट म्हणून करतो. गम मध्ये, फॅट मध्ये, रेझिन मध्ये आपण त्याचा काय करणार आहे, यूज करणार आहे. हा सुद्धा आपण जर अफेक्ट केला तर आपल्या CNS वर काय होणार आहे, अफेक्ट होणार आहे. लिव्हर काय होणार आहे, तो अफेक्ट करणार आहे. जर हा क्लोरोफॉर्म आपण एअर मध्ये एक्सप्लोज केला, एअर मध्ये तसंच ठेवला तर त्याची रिॲक्शन एअरशी होईल, लाईटशी होईल आणि फॉस्झिन नावाचा टॉक्झिक सबस्टन्स काय होणार आहे, इथं तयार होणार आहे. नेक्स्ट CCl4 कार्बन टेट्राक्लोराईड. कार्बन टेट्राक्लोराईडला सुद्धा स्वीट ऑर्डर असणार आहे, स्वीटचा वास असणार आहे. ह्याचा सुद्धा यूज आपण सॉल्व्हंट म्हणून करणार आहे, ऑइलसाठी, फॅटसाठी, रेझिनसाठी. तसंच ह्याचा यूज आपण करतो क्लिनिंग एजंट. क्लिनिंगसाठी सुद्धा काय करणार आहे, कार्बन टेट्राक्लोराईड आपण यूज करणार आहे. सेम हा सुद्धा CNS वर अफेक्ट करणार आहे, जास्त त्याचा वास आपल्याला चालणार नाही. लिव्हरला तो अफेक्ट करणार आहे. आणि त्यानंतर फार महत्वाचं आहे, CCl4 ही जी आहे ही कुठली गॅस आहे, ग्रीन हाऊस गॅस आहे. CCl4 इट इज द ग्रीन हाऊस गॅस, इट कॉजेस ग्रीन हाऊस इफेक्ट. नेक्स्ट क्लोरोफॉर्म जसं बघितला CHCl3 तसंच आहे आयडोफॉर्म CHI3. CHI3 आयडोफॉर्म. ह्याला जो आहे तो डिसएग्रेडेबल स्मेल आहे, कसा तर घाणेरडा असा काय असतो, त्याचा वास असतो. ह्याचा यूज आपण अँटीसेप्टिक म्हणून करतो. वाउंड हिलिंग, आपल्याला काहीतरी लागलं, इज झाली, काहीतरी झालं असेल, आपल्याला काहीतरी वडवडलं असेल तर तिथं आपण काय करणार आहे, आयडोफॉर्म, आयोडीन ऐकलं असेल नाव तुम्ही, ते आयोडीन काय करणार आहे, आयडोफॉर्म आपण तिथं यूज करणार आहे. इरिटेशन टू स्किन, आईज, जर आपण हे इनहेल केलं तर डोळे जळजळतात, स्किन जळजळती. तसंच इट ऑल्सो अफेक्ट ऑन CNS वर अफेक्ट करेल आणि व्हिज्युअल डिस्टर्बन्स. जर जास्त आपण काय केलं, त्याला बघितलं, ती गॅस डोळ्यात जाते आणि डोळे काय होतात, अफेक्ट होतात, डोळ्याला जळजळ होते.